येतो मात्र आलेल्या जो अल्पोपहार देण्याची असणारी व्यवस्था गेली अनेक वर्ष आपल्या ओम नांदीपच्या अशी देखील आपण आपली परंपरा तीच ठेवलेली आहे. या स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व संघांना विनंती असेल की आपण आपल्या अल्पोपहाराची कुपन्स आपण कलेक्ट करा. दर्जेदार पारितोषिकांची स्पर्धा जसं आपण खेळाडूंना देतो संघांना देतो त्या प्रकारे आलेल्या क्रीडारसिकांचा सन्मान राखताना प्रतिदिन आपण 5 ड्रॉ आमच्या क्रीडारसिकांसाठी काढतो. विकेट चौधारी आक्रमण चढवण्याचा प्रयत्न सीजीसीच्या माध्यमातून झालेली पकड पुढे पुन्हा एकदा आक्रमणासाठी येतोय महाराष्ट्राचा लाडका खेळाडू तमिल धलायवाचा अर्थात सौरभ पगार. या स्पर्धेवरती चांगली मोहर आपल्या सर्वात सुंदर खेळानं यानं लावलेली आपण पाहतो. उपरक्षकाच्या दिशेनं चाणाक्ष अशी नजर सौरभची. जावेद पठाण टीएमसी कडून प्रत्युत्तर दाखल आक्रमणासाठी सज्ज असताना मंडळाच्या आपल्या स्वयंसेवकाला विनंती आहे की आपण क्रीडारसिकांच्या चालू लढती संपल्यानंतर एक ड्रॉ काढायला आपल्याला हरकत नाही. आपला ते निर्णायक क्षण आपण पाहतो क्रीडागट क्रमांक 1 वर. पहिल्या वर्षी चांगला वेळ होता आता जसप्रीत राऊतला संधी आहे प्रत्युत्तर दाखल. क्रीडागट क्रमांक 2 वर जर गेला तर अजिंक्य पवारला आपण पाहतोय. क्रीडागट क्रमांक 1 वर जर आपण पाहिलं तर सौरभ येतो. त्याची पाठी आक्रमणाकडे आपण पाहतोय. हरियाणा स्टिलर्स कडून ज्याला आपण पाहिलं
सतेज पाणे पुढील या संघाकडून तो अनेक वर्ष आपण पाहतोय भवितव्य प्रत्युत्तर देताना पुन्हा एकदा जावेद पठाण रसिकांच्या माहितीसाठी इंडिया कॅम्पला आपण पाहिजे तो विदर्भ नॅशनलचा खेळलेला असणारा खेळाडू आहे. विदर्भातला असणारा खेळाडू प्रयत्न दमदार केला मित्रांनो या जावेदनं. चढाई आवडली असेल तर काळा जोरदार होऊन जाऊया. क्या बात. महाराष्ट्रातला सगळ्यात महागडा खेळाडू प्रो कबड्डी असे टाकतोय मी बघ. या स्पर्धेच्या निमित्तानं मुंबईच्या सामाजिक क्षेत्रातलं एक महत्वाचं नाव आदरणीय भगवानजी पालव साहेब यांच्या ठिकाणी आगमन होतं. आपणास विनंती आपण व्यासपीठावर ठेवूया. गदर करण्याचा प्रयत्न होतो क्रीडांगण क्रमांक 2 वरती जर पाहिला तर चांगली नेत्रदीपक अशी पकड या ठिकाणी जर होते. जीएसटी मुंबई शहर या संघाकडून आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघ आहे ठाणे महानगरपालिका डिफेन्स मध्ये खेळायचं आहे. या स्पर्धेचे आमचे प्रायोजक गुरुगरसिंग प्रायव्हेट लिमिटेड खूप खूप आभार असतील आपल्याला या कबड्डी स्क्रीनवर पाहतोय ग्रामीणच्या माध्यमातून याची जाहिरात.
वळमित्र अत्यंत चुरशीच्या अशा दोन क्लोज फाईट्स दोन्ही क्रीडांगणावरती आपण पाहताना श्रम, सातत्य आणि निष्ठा याच्यातून आपण यशाला गवसणी घालू शकतो. प्रचंड मेहनतीच्या जोरावरती हे आणि सीजॅस्टी क्रीडांगण क्रमांक 1 साठी तर क्रीडांगण क्रमांक 2 सेंट्रल रेल्वे आणि मीरा भाईंदर महानगरपालिका. हॉकी विंगर्सच्या स्तरी चढाई आपण पाहिली. कृपया ही आपली स्पर्धा आहे. प्रेमाची विनंती असते आपल्या सगळ्यांना. रोमहर्षक अशा लढती आपण दोन्हीकडे आपण पाहतो. दोन्ही क्रीडांगणावरती आपण पाहत असताना उर्वरित जागेमध्ये आपण वॉर्मअप करू शकता. खेळाडूंसाठी महत्वाची सूचना आहे. क्रीडांगणाच्या आसपास काही इंजेक्शन सापडलेले आहेत. इतरांसाठी ते हानिकारक असतील. प्रेमाची विनंती आहे, आपण कबड्डी सारखा असणारा हा मराठमोळा खेळ आपण साता समुद्रा पलीकडे नेतोय. आपल्या प्रत्येकाचं असणारं भविष्य आहे या खेळाच्या माध्यमातून. प्लीज या प्रकारचं असणारं कृत्य करू नका. अशा प्रकारचं जर कृत्य निदर्शनास आलं तर आपल्यावरती कडक कारवाई होणार आहे. काळजी घ्या. त्याचबरोबर आजूबाजूला या प्रकारचे इंजेक्शन पडले त्याचा धोका इतरांना असेल. प्रेमाची विनंती आहे. अनेक खेळाडूंचा असणारी कारकीर्द यातून बाद होते आपल्याला माहिती आहे. गेले मॅच ओम ज्ञानदीप मंडळाची ही भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा, व्यावसायिक कबड्डी स्पर्धा 2026. जे युट्यूबर्स आहेत त्यांना विनंती आहे, आम्ही मंडळाच्या वतीनं जे ऑफिशियल शूटिंग साठी ज्या व्यक्ती नेमल्या आहेत त्यांच्या व्यतिरिक्त असणारे जे युट्यूबर्स आहेत आपण लाईव्ह शॉट्स मारू शकता, मात्र संपूर्ण शूट आपण करू नका. प्रेमाची विनंती असेल आपल्याला. दोन अजिंक्य पवार आक्रमणासाठी